मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. बुलढाणा जिल्ह्यातून एक अशी धक्कादायक बातमी समोर येतेय ज्याने संपूर्ण सहकार आणि कृषी क्षेत्र हादरून गेले. अन्नदात्या शेतकऱ्याला हमीभाव मिळावा म्हणून सरकारने सुरू केलेली किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP योजना. पण याच योजनेला बुलढाण्यात दलालांनी, खरेदी चालकांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मिळून चुना लावल्याचा खळबळजनक संशय व्यक्त केला जातोय. बुलढाणा जिल्ह्यात ज्वारीचा पेराच नाही, मग खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल ज्वारी आली कुठून? हा आमचा आजचा सर्वात मोठा सवाल आहे. पहा लोकप्रिय मराठी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. सरकारी कागदपत्रांवर पेरणी शून्य, पण खरेदी केंद्रांवर ज्वारीचा महापूर. होय, हा अजब प्रकार घडलाय बुलढाणा जिल्ह्यात. बाजारपेठेतील दलालांपासून शेतकऱ्यांचे रक्षण व्हावे आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे म्हणून शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देण्याकरिता शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून ज्वारी खरेदी केंद्र सुरू केली. पण याच केंद्रांवर आता कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा झाल्याची चर्चा रंगू लागलीय. आकड्यांचा हा चक्रावून टाकणारा खेळ बघा. वर्ष 2024-25 ज्वारीचे क्षेत्र 1058 हेक्टर, उत्पादन सुमारे 14,325.32 क्विंटल. वर्ष 2025-26 ज्वारीचे क्षेत्र केवळ 503 हेक्टर आणि सरकारी रेकॉर्डवर उत्पादनाची नोंद आहे निरंक म्हणजेच शून्य. पण थांबा, खरी गंमत पुढे आहे. बुलढाणा जिल्ह्याची उत्पादनाची नोंद शून्य असताना जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तब्बल पणन विभागाची प्रत्यक्ष खरेदी तब्बल 1,93,058 क्विंटल 27 किलो ज्वारीची खरेदी दाखवण्यात आली आहे. यात आदिवासी विभागाची खरेदी तर अजून जोडलेलीच नाही, पण पणन विभागाची प्रत्यक्ष खरेदी तब्बल 1,93,058.27 क्विंटल. ज्या जिल्ह्यात ज्वारीच उगवली नाही तिथे लाखो क्विंटल ज्वारी आली कुठून? हा जळजळीत प्रश्न आता उपस्थित होत आहे. आता आपण समजून घेऊया या घोटाळ्यामागची धक्कादायक मोडस ऑपरेंडी. महाराष्ट्र सरकार MSP अंतर्गत ज्वारीला 3,699 रुपये प्रति क्विंटल दर देते. शेजारील राज्य मध्य प्रदेशात ज्वारीचे प्रचंड उत्पादन होते आणि तिथे व्यापाऱ्यांना ही ज्वारी केवळ 900 ते 1,100 रुपयांत मिळते. दलाल आणि व्यापाऱ्यांची टोळी तिथून ट्रकच्या ट्रक ज्वारी महाराष्ट्रात आणतात. इथल्या स्थानिक ओळखीच्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोगस ई-पीक पाहणी करून ज्वारीची नोंद केली जाते. दलाल आणि केंद्रचालक मिळून शेतकऱ्याच्या नावाने 3,699 रुपयांची बोगस पावती फाडतात. यात अधिकारी देखील सामील असतात. पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतात. तिथून ते दलालांच्या खिशात जातात आणि केंद्रचालकाला आणि सोबत सामील असलेले सरकारी अधिकाऱ्यांना जागच्या जागी प्रति क्विंटल मलिदा मिळतो. म्हणजेच परराज्यातील स्वस्त माल महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या नावावर खपवून शासनाची तिजोरी लुटली जात आहे. पेरा नाही, उत्पादन नाही, तरीही लाखो क्विंटल खरेदी दाखवली गेली आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे खरेदी केलेल्या मालापैकी मोठा साठा अजून गोदामात पोहोचलेलाच नाही. हा केवळ संशय नाही तर आकड्यांमधील स्पष्ट तफावत आहे. जिल्हा पणन विभागाने जी लाखो क्विंटल खरेदी दाखवली त्यापैकी केवळ 60,105 क्विंटल ज्वारीच जिल्हा पुरवठा विभागाच्या गोदामात साठवण्यात आली आहे. उर्वरित साठा कुठे आहे? तो कागदावरच आहे की गायब झाला? यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यात हरभरा खरेदीतही अशाच प्रकारचा गैरव्यवहार झाल्याची चर्चा होती. आता ज्वारी खरेदीतही तोच पॅटर्न दिसतोय. यामध्ये महसूल विभाग, कृषी विभाग आणि पणन यंत्रणेतील काही बडे मासे यात सामील असल्याशिवाय एवढा मोठा घोटाळा होऊच शकत नाही. त्यामुळेच आता या प्रकरणाची तातडीने विशेष चौकशी पथक SIT नेमून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागलीय. या गंभीर प्रकरणाचे पडसाद थेट राज्याच्या अधिवेशनात उमटले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी या संशयास्पद व्यवहारावर थेट अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातली एक बाब जी काही घडलेली आहे ती मी आपल्या निदर्शनास आणतोय. आमच्या मतदारसंघामध्ये, आमच्या भागामध्ये ज्वारीची खरेदी जी आहे, आता खरं म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये ज्वारीचं प्रमाण कमी झालेलं आहे. 500 हेक्टर फक्त ज्वारी आहे, 500 हेक्टर. परंतु आज आमच्याकडे जवळपास 1,93,000 क्विंटल एवढी ज्वारी, अचानक ज्वारी आलेली आहे. ही जी ज्वारी आलेली आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्वारी खरेदीची जी किंमत आहे ती 3,600 आहे आणि मध्य प्रदेशमध्ये त्याची किंमत ही अत्यल्प कमी 1,1100 आहे. आणि म्हणून मध्य प्रदेशची जी ज्वारी आहे
फार महत्वाचा विषय, रॅकेट आहे एक प्रकारचे, एक सिंडिकेट टोळी या ठिकाणी काम करते. मध्य प्रदेशामध्ये जी ज्वारी भरपूर प्रमाणात होती, ती मध्य प्रदेशातली सगळ्या ज्वारी त्याचे टँकर हे आमच्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. आणि आमचे जे काही तिथे MSP जे काही केंद्र आहेत, त्या केंद्रामध्ये ह्याचं काय टोळीचं संगनमत करून ती जी ज्वारी आहे ती या आमच्या भागातल्या काही शेतकऱ्यांच्या नावावर टाकून त्यांना काही लाभ आणि ते MSP केंद्र मोठ्या प्रमाणात करते. ही जी काही टोळी आहे, या टोळीची चौकशी करण्यासाठी शासनाने याच्यावरती पावलं उचलावीत आणि जो कोणी हे असा काळा बाजार करत आहे त्या सगळ्यांना वेळीच आपल्या याच्यामध्ये पोलिसांमध्ये त्यांना जमा करावं अशा प्रकारची विनंती करतो. तर हा आहे बुलढाण्यातील ज्वारी खरेदीचा संशयास्पद कारभार. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर ही ज्वारी विकली गेली त्यांनी प्रत्यक्षात कधी शेतात ज्वारी पेरली होती का, की त्यांच्या सातबाऱ्यावर फेरफार करून हा बोगस कारभार रचला गेला? शासनाची कोट्यवधी रुपयांची अनुदाने दलालांच्या, खरेदी चालकांच्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घशात घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होणार का, की हा तपासही कागदाच्या घोड्यांमध्ये दफन होणार? हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.